हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही CET एक्झाम देत असाल तर याच्यापेक्षा इम्पॉर्टंट अपडेट तुमच्यासाठी कोणतीच नसणार आहे. MST CET एक्झाम तुम्हाला माहिती असेल. MST CET एक्झाम तुम्ही देत असाल जे की 12वी नंतर तुम्हाला पुढे ॲडमिशन करण्यासाठी आहे. एवढी इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे ना, याच्यापेक्षा इम्पॉर्टंट व्हिडिओज तुम्हाला आणि अपडेट जे आलेली आहे ते कुठंच मिळणार नाही आहे, कारण की ते खूप महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी. जर तुम्ही प्रिपरेशन करत असाल, तयारी करत असाल, फॉर्म भरला असेल तुम्ही CETचा, तर तुमच्यासाठी ही अपडेट आहे. अपडेट नेमकी कोणती आपण पुन्हा डिटेलमध्ये पाहूया, पण ही खूप महत्त्वाची आहे. अगोदरच सांगतो तुम्हाला, तर त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला सर्व CETच्या जेवढे तुमचे मित्र असतील, जेवढे तुमचे फ्रेंड असतील, सर्वांसोबत तुम्हाला शेअर करायचा आहे. आणि CETच्या अपडेटसाठी सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून प्रत्येक अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत इथं पोहोचणार आहे. सांगतो अपडेट नेमकी कोणती आहे, खूप महत्त्वाची अशी असणार आहे. त्यासाठी अगोदर सर्वांनी चॅनलला इथं सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि तुमची पुढची ॲडमिशन वगैरे आणि तुमचे जे एक्झाम वगैरे सर्वांसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट व्हिडिओ इथं मिळतील. ठीक आहे, तर हे तुम्ही आय थिंक सर्वांनी नक्की करायला पाहिजे, चॅनलला सबस्क्राईब वगैरे. तर चला आपण इथं अपडेट पाहूया. पाहू शकता MST CET, म्हणजे सर्वात अगोदर तर मी तुम्हाला इथं सांगतो की कुठून आपल्याला अपडेट मिळाली आहे. तर अपडेट पाहू शकता आपल्याला मिळाली आहे लोकसत्ता, हे जे आर्टिकल आहे, न्यूज आर्टिकल यांच्याकडून. पाहू शकता आपल्याला डेट पाहू शकता 4 एप्रिल. ओके, 4 एप्रिलला ही अपडेट आलेली आहे, म्हणजेच आजच ही अपडेट इथं आलेली आहे. ओके, अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे पाहू शकता. सर्वात महत्त्वाचा आता मी तुम्हाला सांगत आहे, पहा, लक्षात ठेवा. यामध्ये काय सांगितलेलं आहे पहा, की राज्यात अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग, औषध निर्माण शास्त्र म्हणजे मेडिकल आणि कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर अभ्यासक्रम प्रवेशासाठीच्या सामायिक प्रवेश परीक्षेसाठी म्हणजे MST CET एक्झाम द्यावी लागते. ठीक आहे, यासाठी पहा नेमकं काय आहे, तर 7,25,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. ओके, लक्षात ठेवा, 7,25,000 विद्यार्थ्यांनी MST CET एक्झाम देण्यासाठी इथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. खूप मोठा नंबर आहे. आता तुमच्यासाठी हे का महत्त्वाचं आहे हे सांगतो मी तुम्हाला, लक्षात ठेवा. व्हिडिओ कंप्लीट पहा, स्किप करू नका. का महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी सांगतो मी तुम्हाला. पहा, गेल्या वर्षीच्या तुलनेत 1,00,000 विद्यार्थी वाढले असून या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी स्पर्धा करावी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीपेक्षा 1,00,000 विद्यार्थी शिल्लक रजिस्ट्रेशन केलेलं आहे. फक्त MST CET इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर आणि फार्मसी वगैरेला जे MST CET असते त्यासाठी, PCM आणि PCBसाठी तर 1,00,000 विद्यार्थी शिल्लक वाढलेले आहेत. मागच्या वर्षी सुद्धा शिल्लक वाढले होते आणि त्यावरती अजून यावर्षी सुद्धा अजून 1,00,000 विद्यार्थी शिल्लक वाढले. म्हणजे कॉम्पिटिशन किती वाढलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा. माझं नेमकं तुम्हाला सांगण्याचं हे आहे की कॉम्पिटिशन तुमची खूप आता वाढलेली आहे. यावर्षी सुद्धा खूप कॉम्पिटिशन आहे. तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची तयारी करावी लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला चांगले पर्सेंटेज आणणं खूप महत्त्वाचं इथं ठरणार आहे, कारण की विद्यार्थ्यांचा नंबर इथं वाढत असतो. त्यामुळे त्यामध्ये जे टॉपर असतात प्रत्येक वर्षी जास्त पर्सेंटेज घेतात, तर ते इथं वाढत असतात. तर यावर्षी तर 1,00,000 विद्यार्थी इथं वाढलेले आहेत. मी तुम्हाला भीती तुमच्या मनामध्ये घालवत नाही आहे, पण तुम्हाला इथं मी जागरूक करत आहे की तुम्हाला चांगला स्टडी करणे महत्त्वाचं आहे, जर तुम्ही MST CETची एक्झाम देत असाल तर. ठीक आहे, तर हीच तुमच्यासाठी इम्पॉर्टंट जे इन्फॉर्मेशन होती ते मी दिली, की तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीची तयारी करणे महत्त्वाचं आहे, कारण की नंबर ऑफ स्टुडंट एक्झाम देण्यासाठीची इथं वाढलेले आहेत. म्हणजे ॲडमिशनमध्ये सुद्धा तुमची इथं कॉम्पिटिशन होणार आहे. ओके, पाहू शकता, प्रवेशासाठी स्पर्धा करावी लागणार आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. त्यांना सांगा नंबर वाढलेला आहे, स्टडी चांगला करायचा आहे, जेणेकरून त्यांना सुद्धा ही अपडेट इथं मिळणार आहे. ओके, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.